सर्वपक्षीय शिष्टमंडळासोबत तासाभरापासून ही बैठक सुरू आहे। शिष्टमंडळ या ठिकाणी आक्रमक झाले। उद्धव ठाकरे, राज ठाकरे त्याचबरोबर शेकापचे जयंत पाटील यांनी देखील आक्रमकपणे या ठिकाणी आपले मुद्दे मांडले आहेत। तासाभरापासून ही राज्य निवडणूक आयोगासोबतची बैठक सर्वपक्षीय शिष्टमंडळाची सुरू आहे। अनेक मुद्दे उपस्थित केले जात आहेत। विशेषतः व्हीव्हीपॅट वरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडले आणि जर व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेटवर निवडणुका घ्या असंही ठाकरे बंधूंनी म्हटलंय। तर बॅलेटवरच निवडणुका घ्या यासाठी ठाकरे बंधू आक्रमक आहेत। कालही हाच मुद्दा राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता। पुढच्या सगळ्या निवडणुका या बॅलेटवर घ्या, कितीही दिवस लागले तरी चालतील असं ठाकरे बंधूंकडनं निवडणूक आयोगाला सांगण्यात आलेलं आहे। तासाभरापासून ही बैठक या ठिकाणी सुरू आहे। तर आम्हाला फालतू उत्तर देऊ नका असं म्हणत शेकापचे जयंत पाटील चांगलेच आक्रमक झाले। बोगस मतदारांवर अंकुश का नाही असा सवाल शेकापच्या जयंत पाटील यांनी केला। काही उदाहरणं त्यांनी या ठिकाणी दिली आहेत। नालासोपारा आणि कामठी मतदारसंघामधलं उदाहरण त्यांनी इथे दिलं। तर मतदार यादीमधील घोळाबाबतचे पुरावे जयंत पाटलांनी बैठकीमध्ये दाखवले आहेत। राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी अर्ज केला, उत्तरं मागितली पण आयोग उत्तर देत नाही असं म्हटलेलं आहे। उत्तरं मिळत नसतील तर आम्ही कुणाकडे जायचं असा सवाल सुद्धा राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी केला। तर अनेक ठिकाणी मराठी मतदारांची नावं या ठिकाणी नाहीत। मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत। निवडणूक आयोगाने जाहीर केलेला कार्यक्रम त्यामुळे रद्द करा। सर्व राजकीय पक्षांचं एकमत होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। निवडणूक आयोग निवडणुकांसाठी तयार आहे का असा सवाल काल राज ठाकरे यांनी केला होता। निवडणूक आयोगानं जाहीर केलेला कार्यक्रम रद्द करा अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे। सर्व राजकीय पक्षांचं एकमत होत नाही तोवर निवडणुका घेऊ नका असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय। तर व्हीव्हीपॅट देत नाहीत म्हणजे सर्व पुरावे तुम्ही नष्ट कराल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। तर व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेटवर निवडणुका घ्या असंही उद्धव ठाकरे म्हणाले। तर उशीर लागला तरी चालेल, बॅलेटवरच निवडणुका घ्या असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे। तर निवडणुकीसाठी जास्त दिवस लागले तरी चालेल असं राज ठाकरे यांनी म्हटलं। निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्याऐवजी आणखी काय काम आहे असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलंय। तर सत्य स्वीकारा आणि निवडणुका रद्द करा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। तर निवडणूक आयोग हा काही हरिश्चंद्र नाही असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। तर 8 टर्म आमदार असलेले थोरात यंदा कसे पडले असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला। तर 80 ते 90 हजारांनी निवडून येणारे थोरात हे कसे पडले असा सवाल राज ठाकरेंनी केलाय। या द्या, आम्हाला द्या, आम्ही शहानिशा करू असं राज ठाकरे यांनी म्हटलं। तर उशीर लागला तरी चालेल, बॅलेटवर निवडणुका घ्या असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। मतदार याद्यांमध्ये घोळ आहे, याला जबाबदार कोण असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय। निवडणुकीसाठी जास्त दिवस लागले तरी चालतील, निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्याऐवजी आणखी काय काम आहे असा सवाल देखील राज ठाकरे यांनी केला आहे। गेल्या तासाभरापासून ही बैठक सुरू असून एकूणच मतदार याद्यांमधला घोळ, दुबार नोंदणी या संदर्भात राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्याकडनं प्रश्न उपस्थित करण्यात आले। व्हीव्हीपॅट देत नाहीत म्हणजे सर्व पुरावे तुम्ही नष्ट कराल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं। या निवडणुकांमध्ये एकतर ईव्हीएमला व्हीव्हीपॅट लावा, अन्यथा निवडणुकाच घेऊ नका असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। तर व्हीव्हीपॅट देत नाही म्हणजे सर्व पुरावे तुम्ही नष्ट कराल असं उद्धव ठाकरे यांनी बैठकीत म्हटलं। तर व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेटवर निवडणुका घ्या असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। उशीर लागला तरी चालेल, बॅलेटवर निवडणुका घ्या अशी मागणी राज ठाकरे यांनी केली। तर निवडणुकीसाठी जास्त दिवस लागले तरी चालतील असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्याऐवजी काय काम आहे असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला। तर सत्य स्वीकारा आणि निवडणुका रद्द करा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। निवडणूक आयोग हा काही हरिश्चंद्र नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। तर 8 टर्म आमदार असलेले थोरात यंदा कसे पडले असा सवाल देखील राज ठाकरे यांनी केला आहे। तर 80 ते 90 हजारांनी निवडून येणारे थोरात कसे पडले असा सवाल राज ठाकरेंनी विचारलाय। या द्या, आम्हाला द्या, आम्ही शहानिशा करू असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे। तर
ठाण्यामध्ये एका पक्षाला पाहिजे तशी वॉर्ड रचना केली, जितेंद्र आव्हाड यांनी नाव न घेता शिंदेंवर हा आरोप केलाय. तर याद्यांमध्ये घोळ असेल तर निवडणूक पारदर्शक कशी, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केलाय. तर नालासोपाऱ्यामध्ये मतदार यादीमध्ये अनेक खोटी नावं आम्ही निदर्शनास आणल्यानंतर ही नावं काढण्यात आली, असं जयंत पाटलांनी म्हटलंय. तर कामठी मतदारसंघात घर क्रमांक 0 आणि राहणाऱ्यांची संख्या 400 हे जयंत पाटील यांनी निदर्शनास आणून दिलं. तर उशीर लागला तरी चालेल, बॅलेटवर निवडणुका घ्या अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. निवडणुकीसाठी जास्त दिवस लागले तरी चालतील असं राज ठाकरे यांनी म्हटलं. निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्याऐवजी आणखी काय काम आहे, असा सवाल देखील राज ठाकरे यांनी केलाय. तर मतदार याद्यांमधील घोळावर सर्व पुरावे आयोगाला दिले, असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. तर आम्ही सगळे पुरावे दिले, ते तुम्हाला पटत आहेत ना, असं देखील जयंत पाटलांनी म्हटलं. अर्ज केला, उत्तरं मागितली, पण आयोग उत्तरं देत नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. आणि उत्तरं मिळत नसतील तर आम्ही कुणाकडे जायचं, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं. अनेक ठिकाणी मराठी मतदारांची नावं तमिळमध्ये असल्याकडे परब यांनी लक्ष वेधलं. तर बैठकीच्या दरम्यान शेकापचे जयंत पाटील चांगलेच आक्रमक झाले. बोगस मतदारांवर अंकुश का नाही, शेकापच्या जयंत पाटलांनी हा सवाल केलाय. आम्हाला फालतू उत्तरं देऊ नका, असं म्हणत शेकापचे जयंत पाटील चांगलेच आक्रमक झाले, संतापले. निवडणूक आयोगानं जाहीर केलेला कार्यक्रम रद्द करा, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. सर्व राजकीय पक्षांचं एकमत होत नाही तोवर निवडणुका घेऊ नका, असंही म्हटलं जातंय. राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगानं जाहीर केलेला कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली आहे. तर याद्या आम्हाला द्या, आम्ही शहानिशा करू, असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. या मुद्द्यावरून राज ठाकरे देखील आक्रमक झालेत. सर्वपक्षीय शिष्टमंडळासोबत तासाभराहून जास्त आता ही बैठक या ठिकाणी सुरू आहे. काल निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्यासोबत ही बैठक झाली होती. मात्र आज राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे हे देखील या बैठकीमध्ये आहेत. त्यामुळे इथे शिष्टमंडळाकडनं काही प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले जात आहेत. व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेटवर निवडणुका घ्या, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. तर व्हीव्हीपॅट देत नाही म्हणजे सर्व पुरावे तुम्ही नष्ट कराल, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेटवर निवडणुका घ्या, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. तर उशीर लागला तरी चालेल, बॅलेटवर निवडणुका घ्या, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. दोन्ही बंधूंकडून म्हणजे ठाकरे बंधूंकडून व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेटवर निवडणूक घेण्यासंदर्भात मागणी जोरकसपणे लावून धरली जाते. तर मतदार यादीमध्ये घोळ असेल तर तुम्ही तसं सुप्रीम कोर्टाला सांगा आणि आम्ही तयार नाहीत ते सुप्रीम कोर्टाला सांगा, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. निवडणूक पुढे ढकला, असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. मतदार याद्यांमधील घोळाबाबतचे पुरावे जयंत पाटलांनी बैठकीमध्ये दाखवले आहेत. अर्ज केला, उत्तरं मागितली, पण आयोग उत्तरं देत नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलं. उत्तरं मिळत नसतील तर आम्ही कुणाकडे जायचं, असा सवाल सुद्धा जयंत पाटील यांनी उपस्थित केला. ठाण्यात एका पक्षाला पाहिजे तशी वॉर्ड रचना केल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी नाव न घेता शिंदेंवर केला. तर 5 वर्ष निवडणूक घेतली नाही, अजून 6 महिने निवडणूक घेऊ नका, असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. राजकीय पक्षांसाठी सत्ताधाऱ्यांसाठी काम करता असं दिसतं, असं देखील राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला म्हटलेलं आहे. तर ठाण्यात